नमस्ते, अनोखी चव या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज मी पनीर मसाला बनवून दाखवत आहे. त्यासाठी लागणारे साहित्य हे घ्या: पनीर, 2 कांदे आणि 2 टमाटे. पहिले मी पनीर कट करते. अशा छोट्या छोट्या पीसमध्ये कट करायचं. हे बघा, मस्तपैकी मी असा उभा उभा कांदा चिरून घेते बारीक बारीक. हे बघा, टमाटर पण मी असं उभं चिरून घेते. हे बघा, आता ठेवली मी इथं कढईत टाकते तेल थोडंच टाकते, कारण हे पनीरला पाणी असल्यामुळे तेल लगेच खराब होते. ते जास्त वापरण्यात नाही येत. पनीर तळून घेतलं की यात कांदा टमाटर तळून घ्यायला येते आपल्याला. तेल गरम झाले, आता सोडते पनीर. पण वापरते कोणी कसं, पण माझ्या घरात असं आवडते त्यामुळे मी तळून घेते ह्याला. हे बघा, आता असं झाले मस्तपैकी लाल लाल. कारण लाल झाल्यानं कडक होते, त्यामुळे खायला खूप चांगलं लागते. मग आता मी कांदा आणि टोमॅटो भाजून घेते. थोडंसं तेल येतात, तेल टाकले, कांदा टाकले, त्याला मस्त थोडं लाल कलरपर्यंत भाजून घेते. टमाटर पण त्याच तेलात भाजून घेते. बघा, आपण कांदा भाजून घेतलाय, थंड झालाय. यातच टाकते अद्रक आणि लसूण. ह्याची पहिले पेस्ट करून घेते. मस्तपैकी पेस्ट झालेली बारीक. त्याला टमाट्याची पण पेस्ट काढून घेते. तेल गरम झाले, टाकते जिरे. पेस्ट टाकून घेते, कांद्याची पेस्ट टाकून घेते. मीठ टाकले की लवकर होते. असं बी लवकरच होणार आहे, कारण पहिला कांदा भाजून घेतलेला आहे ना, त्यामुळे. हे बघा, ह्यात थोडंसं टाकते आता मी डाळ्याचं पीठ टाकते. तुम्ही काय फुटाणे डाळ कोणी म्हणते, डाळ कोणी म्हणते. त्याची पेस्ट मस्त पीक येतं, त्याला तेल सुटले. बघा, मी घरचं टाकते लाल तिखट. हे कलर यायसाठी बेडगे मिरचीचं तिखट. पनीर मसाला 2 मिनिटं मस्त असं परतून घेते. आणि त्या बेडगे मिरचीचं पावडर टाकलं की कलर येतो लाल. ह्याला पाणी टाकून असं हे करून घेते फिरवून, की आपली ग्रेव्ही तयार आहे. आता ह्यात टाकते पाणी मी. ते झालेलं आहे. आता ह्यात टाकून घेते पनीर मी. आता ह्याला 5 मिनिटं असं झाकून ठेवायचं. हे बघा, आता टाकले पनीर. ह्याला 5 मिनिटं असं झाकून ठेवायचं. आपलं मस्तपैकी झालंय पनीर. टाकते कोथिंबीर. मस्तपैकी हो का, आपली पनीरची भाजी तयार आहे बघा.